नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकर यांचा जुना फर्निचर या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर नेहमीच दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येतात। महेश मांजरेकर यांचा ही की गाड हा सिनेमा नुकताच रिलीज झाला। या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू असताना महेश मांजरेकर यांनी नव्या सिनेमाची घोषणा केलेली आहे। या सिनेमाचा टीजर रिलीज करण्यात आलेला आहे आणि या सिनेमाचं नाव ओल्ड फर्निचर असे नाव असून सिनेमात स्वतः महेश मांजरेकर प्रमुख भूमिका साकारणार आहे। हा सिनेमा 26 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे। या सिनेमातील कथा, पटकथा आणि संवादाची एक हाती धुरा महेश मांजरेकर यांनी सांभाळलेली आहे। या म्हाताऱ्याला आडून दाखवा या टॅगलाईन वरून ज्येष्ठ नागरिकवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे। महेश मांजरेकर यांचे सिनेमे नेहमीच वेगळ्या धाटेचे असतात। त्यांचे हे वेगळेपण जुन्या फर्निचरमध्येही जाणवत आहे, हे कळते। टीजरमध्ये त्यांचे दमदार व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज या सिनेमाची उत्सुकता अधिक वाढवते। मुळात हा सिनेमा आजूबाजूला घडणारा विषय आहे। हल्लीच्या तरुणाईला घराबाहेरील वयस्कर व्यक्ती म्हणजे ओल्ड फर्निचर वाटतात, परंतु याच जुन्या फर्निचरांचे महत्त्व या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे। मल्टी स्टार असलेला हा एक कौटुंबिक सिनेमा आहे। सिनेमाबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, हल्ली अनेक नवनवीन शब्द ट्रेंडमध्ये आहे। त्यापैकी हा ओल्ड फर्निचर म्हणजे जुना फर्निचर। ज्येष्ठ नागरिकांना हल्ली जुना फर्निचर म्हणतात, परंतु हे जुने फर्निचर आजच्या तकलादू फर्निचरपेक्षा किती मजबूत असते हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केलेला आहे। यात भावना दडलेल्या आहे। चित्रपटगृहातून बाहेर पडताना जुने फर्निचर बद्दलचा दृष्टिकोन बदलणारा हा चित्रपट आहे। चित्रपटाची टीम ही अतिशय दमदार आहे। काही सोबत मी याआधी काम केले आहे। निर्माते यतीन जाधव सोबतही यापूर्वी मी दे धक्का 2 केलेला होता, त्यामुळे एकतर ही मस्त बट्टी जमून आलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकर यांचा जुना फर्निचर या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर नेहमीच दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येतात। महेश मांजरेकर यांचा ही की गाड हा सिनेमा नुकताच रिलीज झाला। या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू असताना महेश मांजरेकर यांनी नव्या सिनेमाची घोषणा केलेली आहे। या सिनेमाचा टीजर रिलीज करण्यात आलेला आहे आणि या सिनेमाचं नाव ओल्ड फर्निचर असे नाव असून सिनेमात स्वतः महेश मांजरेकर प्रमुख भूमिका साकारणार आहे। हा सिनेमा 26 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे। या सिनेमातील कथा, पटकथा आणि संवादाची एक हाती धुरा महेश मांजरेकर यांनी सांभाळलेली आहे। या म्हाताऱ्याला आडून दाखवा या टॅगलाईन वरून ज्येष्ठ नागरिकवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे। महेश मांजरेकर यांचे सिनेमे नेहमीच वेगळ्या धाटेचे असतात। त्यांचे हे वेगळेपण जुन्या फर्निचरमध्येही जाणवत आहे, हे कळते। टीजरमध्ये त्यांचे दमदार व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज या सिनेमाची उत्सुकता अधिक वाढवते। मुळात हा सिनेमा आजूबाजूला घडणारा विषय आहे। हल्लीच्या तरुणाईला घराबाहेरील वयस्कर व्यक्ती म्हणजे ओल्ड फर्निचर वाटतात, परंतु याच जुन्या फर्निचरांचे महत्त्व या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे। मल्टी स्टार असलेला हा एक कौटुंबिक सिनेमा आहे। सिनेमाबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, हल्ली अनेक नवनवीन शब्द ट्रेंडमध्ये आहे। त्यापैकी हा ओल्ड फर्निचर म्हणजे जुना फर्निचर। ज्येष्ठ नागरिकांना हल्ली जुना फर्निचर म्हणतात, परंतु हे जुने फर्निचर आजच्या तकलादू फर्निचरपेक्षा किती मजबूत असते हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केलेला आहे। यात भावना दडलेल्या आहे। चित्रपटगृहातून बाहेर पडताना जुने फर्निचर बद्दलचा दृष्टिकोन बदलणारा हा चित्रपट आहे। चित्रपटाची टीम ही अतिशय दमदार आहे। काही सोबत मी याआधी काम केले आहे। निर्माते यतीन जाधव सोबतही यापूर्वी मी दे धक्का 2 केलेला होता,
त्यामुळे एकतर ही मस्त बट्टी जमून आलेली आहे। तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकर यांचा जुना फर्निचर या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। अभिनेता दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर नेहमीच दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येतात। महेश मांजरेकर यांचा ही की गाड हा सिनेमा नुकताच रिलीज झाला। या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू असताना महेश मांजरेकर यांनी नव्या सिनेमाची घोषणा केलेली आहे। या सिनेमाचा टीजर रिलीज करण्यात आलेला आहे आणि या सिनेमाचं नाव ओल्ड फर्निचर असे नाव असून सिनेमात स्वतः महेश मांजरेकर प्रमुख भूमिका साकारणार आहे। हा सिनेमा 26 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे। या सिनेमातील कथा, पटकथा आणि संवादाची एक हाती धुरा महेश मांजरेकर यांनी सांभाळलेली आहे। या म्हाताऱ्याला आडून दाखवा या टॅगलाईन वरून ज्येष्ठ नागरिकवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे। महेश मांजरेकर यांचे सिनेमे नेहमीच वेगळ्या धाटेचे असतात। त्यांचे हे वेगळेपण जुनं फर्निचर मध्येही जाणवत आहे, हे कळते। टीजरमध्ये त्यांचे दमदार व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज या सिनेमाची उत्सुकता अधिक वाढवते। मुळात हा सिनेमा आजूबाजूला घडणारा विषय आहे। हल्लीच्या तरुणाईला घराबाहेरील वयस्कर व्यक्ती म्हणजे ओल्ड फर्निचर वाटतात, परंतु याच जुन्या फर्निचरांचे महत्त्व या चित्रपटात दाखवण्यात आलेलं आहे। मल्टी स्टार असलेला हा एक कौटुंबिक सिनेमा आहे। सिनेमाबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, हल्ली अनेक नवनवीन शब्द ट्रेंडमध्ये आहे, त्यापैकी हा ओल्ड फर्निचर म्हणजे जुना फर्निचर। ज्येष्ठ नागरिकांना हल्ली जुना फर्निचर म्हणतात, परंतु हे जुने फर्निचर आजच्या तकलादू फर्निचरपेक्षा किती मजबूत असते हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केलेला आहे। यात भावना दडलेल्या आहेत। चित्रपटगृहातून बाहेर पडताना जुने फर्निचर बद्दलचा दृष्टिकोन बदलणारा हा चित्रपट आहे। चित्रपटाची टीम ही अतिशय दमदार आहे। काही सोबत मी याआधी काम केले आहे। निर्माते यतीन जाधव सोबतही यापूर्वी मी दे धक्का 2 केलेला होता, त्यामुळे एकतर ही मस्त बट्टी जमून आलेली आहे। तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकर यांचा जुना फर्निचर या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। अभिनेता दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर नेहमीच दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येतात। महेश मांजरेकर यांचा ही की गाड हा सिनेमा नुकताच रिलीज झाला। या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू असताना महेश मांजरेकर यांनी नव्या सिनेमाची घोषणा केलेली आहे। या सिनेमाचा टीजर रिलीज करण्यात आलेला आहे आणि या सिनेमाचं नाव ओल्ड फर्निचर असे नाव असून सिनेमात स्वतः महेश मांजरेकर प्रमुख भूमिका साकारणार आहे। हा सिनेमा 26 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे। या सिनेमातील कथा, पटकथा आणि संवादाची एक हाती धुरा महेश मांजरेकर यांनी सांभाळलेली आहे। या म्हाताऱ्याला आडून दाखवा या टॅगलाईन वरून ज्येष्ठ नागरिकवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे। महेश मांजरेकर यांचे सिनेमे नेहमीच वेगळ्या धाटेचे असतात। त्यांचे हे वेगळेपण जुनं फर्निचर मध्येही जाणवत आहे, हे कळते। टीजरमध्ये त्यांचे दमदार व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज या सिनेमाची उत्सुकता अधिक वाढवते। मुळात हा सिनेमा आजूबाजूला घडणारा विषय आहे। हल्लीच्या तरुणाईला घराबाहेरील वयस्कर व्यक्ती म्हणजे ओल्ड फर्निचर वाटतात, परंतु याच जुन्या फर्निचरांचे महत्त्व या चित्रपटात दाखवण्यात आलेलं आहे। मल्टी स्टार असलेला हा एक कौटुंबिक सिनेमा आहे। सिनेमाबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, हल्ली अनेक नवनवीन शब्द ट्रेंडमध्ये आहे, त्यापैकी हा ओल्ड फर्निचर म्हणजे जुना फर्निचर। ज्येष्ठ नागरिकांना हल्ली जुना फर्निचर म्हणतात, परंतु हे जुने फर्निचर आजच्या तकलादू फर्निचरपेक्षा किती मजबूत असते हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केलेला आहे। यात भावना दडलेल्या आहेत। चित्रपटगृहातून बाहेर पडताना जुने फर्निचर बद्दलचा दृष्टिकोन बदलणारा हा चित्रपट आहे।
चित्रपटाची टीम ही अतिशय दमदार आहे. काही सोबत मी याआधी काम केले आहे. निर्माते यतीन जाधव सोबतही यापूर्वी मी दे धक्का 2 केलेला होता. त्यामुळे एकतर ही मस्त बट्टी जमून आलेली आहे. तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकर यांचा जुना फर्निचर या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. अभिनेता दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर नेहमीच दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येतात. महेश मांजरेकर यांचा ही की गाड हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू असताना महेश मांजरेकर यांनी नव्या सिनेमाची घोषणा केलेली आहे. या सिनेमाचा टीजर रिलीज करण्यात आलेला आहे आणि या सिनेमाचं नाव ओल्ड फर्निचर असे नाव असून सिनेमात स्वतः महेश मांजरेकर प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा 26 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमातील कथा, पटकथा आणि संवादाची एक हाती धुरा महेश मांजरेकर यांनी सांभाळलेली आहे. या म्हाताऱ्याला आडून दाखवा या टॅगलाईन वरून ज्येष्ठ नागरिकवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. महेश मांजरेकर यांचे सिनेमे नेहमीच वेगळ्या धाटेचे असतात. त्यांचे हे वेगळेपण जुनं फर्निचरमध्येही जाणवत आहे, हे कळते. टीजरमध्ये त्यांचे दमदार व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज या सिनेमाची उत्सुकता अधिक वाढवते. मुळात हा सिनेमा आजूबाजूला घडणारा विषय आहे. हल्लीच्या तरुणाईला घराबाहेरील वयस्कर व्यक्ती म्हणजे ओल्ड फर्निचर वाटतात. परंतु याच जुन्या फर्निचरांचे महत्त्व या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे. मल्टी स्टार असलेला हा एक कौटुंबिक सिनेमा आहे. सिनेमाबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, हल्ली अनेक नवनवीन शब्द ट्रेंडमध्ये आहे. त्यापैकी हा ओल्ड फर्निचर म्हणजे जुना फर्निचर. ज्येष्ठ नागरिकांना हल्ली जुना फर्निचर म्हणतात. परंतु हे जुने फर्निचर आजच्या तकलादू फर्निचरपेक्षा किती मजबूत असते हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केलेला आहे. यात भावना दडलेल्या आहे. चित्रपटगृहातून बाहेर पडताना जुने फर्निचर बद्दलचा दृष्टिकोन बदलणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाची टीम ही अतिशय दमदार आहे. काही सोबत मी याआधी काम केले आहे. निर्माते यतीन जाधव सोबतही यापूर्वी मी दे धक्का 2 केलेला होता. त्यामुळे एकतर ही मस्त बट्टी जमून आलेली आहे. तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकर यांचा जुना फर्निचर या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. अभिनेता दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर नेहमीच दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येतात. महेश मांजरेकर यांचा ही की गाड हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू असताना महेश मांजरेकर यांनी नव्या सिनेमाची घोषणा केलेली आहे. या सिनेमाचा टीजर रिलीज करण्यात आलेला आहे आणि या सिनेमाचं नाव ओल्ड फर्निचर असे नाव असून सिनेमात स्वतः महेश मांजरेकर प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा 26 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमातील कथा, पटकथा आणि संवादाची एक हाती धुरा महेश मांजरेकर यांनी सांभाळलेली आहे. या म्हाताऱ्याला आडून दाखवा या टॅगलाईन वरून ज्येष्ठ नागरिकवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. महेश मांजरेकर यांचे सिनेमे नेहमीच वेगळ्या धाटेचे असतात. त्यांचे हे वेगळेपण जुनं फर्निचरमध्येही जाणवत आहे, हे कळते. टीजरमध्ये त्यांचे दमदार व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज या सिनेमाची उत्सुकता अधिक वाढवते. मुळात हा सिनेमा आजूबाजूला घडणारा विषय आहे. हल्लीच्या तरुणाईला घराबाहेरील वयस्कर व्यक्ती म्हणजे ओल्ड फर्निचर वाटतात. परंतु याच जुन्या फर्निचरांचे महत्त्व या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे. मल्टी स्टार असलेला हा एक कौटुंबिक सिनेमा आहे. सिनेमाबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, हल्ली अनेक नवनवीन शब्द ट्रेंडमध्ये आहे. त्यापैकी हा ओल्ड फर्निचर म्हणजे जुना फर्निचर. ज्येष्ठ नागरिकांना हल्ली जुना फर्निचर म्हणतात. परंतु हे जुने फर्निचर आजच्या तकलादू फर्निचरपेक्षा
किती मजबूत असते हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केलेला आहे। यात भावना दडलेल्या आहे। चित्रपटगृहातून बाहेर पडताना जुने फर्निचर बद्दलचा दृष्टिकोन बदलणारा हा चित्रपट आहे। चित्रपटाची टीम ही अतिशय दमदार आहे। काही सोबत मी याआधी काम केले आहे। निर्माते यतीन जाधव सोबतही यापूर्वी मी दे धक्का 2 केलेला होता, त्यामुळे एकतर ही मस्त बट्टी जमून आलेली आहे। तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकर यांचा जुना फर्निचर या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर नेहमीच दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येतात। महेश मांजरेकर यांचा ही की गाड हा सिनेमा नुकताच रिलीज झाला। या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू असताना महेश मांजरेकर यांनी नव्या सिनेमाची घोषणा केलेली आहे। या सिनेमाचा टीजर रिलीज करण्यात आलेला आहे आणि या सिनेमाचं नाव ओल्ड फर्निचर असे नाव असून सिनेमात स्वतः महेश मांजरेकर प्रमुख भूमिका साकारणार आहे। हा सिनेमा 26 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे। या सिनेमातील कथा, पटकथा आणि संवादाची एक हाती धुरा महेश मांजरेकर यांनी सांभाळलेली आहे। या म्हाताऱ्याला आडून दाखवा या टॅगलाईन वरून ज्येष्ठ नागरिकवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे। महेश मांजरेकर यांचे सिनेमे नेहमीच वेगळ्या धाटेचे असतात। त्यांचे हे वेगळेपण जुन्या फर्निचरमध्येही जाणवत आहे, हे कळते। टीजरमध्ये त्यांचे दमदार व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज या सिनेमाची उत्सुकता अधिक वाढवते। मुळात हा सिनेमा आजूबाजूला घडणारा विषय आहे। हल्लीच्या तरुणाईला घराबाहेरील वयस्कर व्यक्ती म्हणजे ओल्ड फर्निचर वाटतात, परंतु याच जुन्या फर्निचरांचे महत्त्व या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे। मल्टी स्टार असलेला हा एक कौटुंबिक सिनेमा आहे। सिनेमाबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, हल्ली अनेक नवनवीन शब्द ट्रेंडमध्ये आहे, त्यापैकी हा ओल्ड फर्निचर म्हणजे जुना फर्निचर। ज्येष्ठ नागरिकांना हल्ली जुना फर्निचर म्हणतात, परंतु हे जुने फर्निचर आजच्या तकलादू फर्निचरपेक्षा किती मजबूत असते हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केलेला आहे। यात भावना दडलेल्या आहे। चित्रपटगृहातून बाहेर पडताना जुने फर्निचर बद्दलचा दृष्टिकोन बदलणारा हा चित्रपट आहे। चित्रपटाची टीम ही अतिशय दमदार आहे। काही सोबत मी याआधी काम केले आहे। निर्माते यतीन जाधव सोबतही यापूर्वी मी दे धक्का 2 केलेला होता, त्यामुळे एकतर ही मस्त बट्टी जमून आलेली आहे। तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकर यांचा जुना फर्निचर या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर नेहमीच दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येतात। महेश मांजरेकर यांचा ही की गाड हा सिनेमा नुकताच रिलीज झाला। या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू असताना महेश मांजरेकर यांनी नव्या सिनेमाची घोषणा केलेली आहे। या सिनेमाचा टीजर रिलीज करण्यात आलेला आहे आणि या सिनेमाचं नाव ओल्ड फर्निचर असे नाव असून सिनेमात स्वतः महेश मांजरेकर प्रमुख भूमिका साकारणार आहे। हा सिनेमा 26 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे। या सिनेमातील कथा, पटकथा आणि संवादाची एक हाती धुरा महेश मांजरेकर यांनी सांभाळलेली आहे। या म्हाताऱ्याला आडून दाखवा या टॅगलाईन वरून ज्येष्ठ नागरिकवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे। महेश मांजरेकर यांचे सिनेमे नेहमीच वेगळ्या धाटेचे असतात। त्यांचे हे वेगळेपण जुन्या फर्निचरमध्येही जाणवत आहे, हे कळते। टीजरमध्ये त्यांचे दमदार व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज या सिनेमाची उत्सुकता अधिक वाढवते। मुळात हा सिनेमा आजूबाजूला घडणारा विषय आहे। हल्लीच्या तरुणाईला घराबाहेरील वयस्कर व्यक्ती म्हणजे ओल्ड फर्निचर वाटतात, परंतु याच जुन्या फर्निचरांचे महत्त्व
या चित्रपटात दाखवण्यात आलेला आहे। मल्टी स्टार असलेला हा एक कौटुंबिक सिनेमा आहे। सिनेमाबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, हल्ली अनेक नवनवीन शब्द ट्रेंडमध्ये आहे। त्यापैकी हा ओल्ड फर्निचर म्हणजे जुना फर्निचर। ज्येष्ठ नागरिकांना हल्ली जुना फर्निचर म्हणतात, परंतु हे जुने फर्निचर आजच्या तकलादू फर्निचरपेक्षा किती मजबूत असते हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केलेला आहे। यात भावना दडलेल्या आहेत। चित्रपटगृहातून बाहेर पडताना जुने फर्निचर बद्दलचा दृष्टिकोन बदलणारा हा चित्रपट आहे। चित्रपटाची टीम ही अतिशय दमदार आहे। काही सोबत मी याआधी काम केले आहे। निर्माते यतीन जाधव सोबतही यापूर्वी मी दे धक्का 2 केलेला होता, त्यामुळे एकतर ही मस्त बट्टी जमून आलेली आहे। तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकर यांचा जुना फर्निचर या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर नेहमीच दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येतात। महेश मांजरेकर यांचा ही की गाड हा सिनेमा नुकताच रिलीज झाला। या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू असताना महेश मांजरेकर यांनी नव्या सिनेमाची घोषणा केलेली आहे। या सिनेमाचा टीजर रिलीज करण्यात आलेला आहे आणि या सिनेमाचं नाव ओल्ड फर्निचर असे नाव असून सिनेमात स्वतः महेश मांजरेकर प्रमुख भूमिका साकारणार आहे। हा सिनेमा 26 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे। या सिनेमातील कथा, पटकथा आणि संवादाची एक हाती धुरा महेश मांजरेकर यांनी सांभाळलेली आहे। या म्हाताऱ्याला आडून दाखवा या टॅगलाईन वरून ज्येष्ठ नागरिकवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे। महेश मांजरेकर यांचे सिनेमे नेहमीच वेगळ्या धाटेचे असतात। त्यांचे हे वेगळेपण जुन्या फर्निचरमध्येही जाणवत आहे, हे कळते। टीजरमध्ये त्यांचे दमदार व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज या सिनेमाची उत्सुकता अधिक वाढवते। मुळात हा सिनेमा आजूबाजूला घडणारा विषय आहे। हल्लीच्या तरुणाईला घराबाहेरील वयस्कर व्यक्ती म्हणजे ओल्ड फर्निचर वाटतात, परंतु याच जुन्या फर्निचरांचे महत्त्व या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे। मल्टी स्टार असलेला हा एक कौटुंबिक सिनेमा आहे। सिनेमाबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, हल्ली अनेक नवनवीन शब्द ट्रेंडमध्ये आहे। त्यापैकी हा ओल्ड फर्निचर म्हणजे जुना फर्निचर। ज्येष्ठ नागरिकांना हल्ली जुना फर्निचर म्हणतात, परंतु हे जुने फर्निचर आजच्या तकलादू फर्निचरपेक्षा किती मजबूत असते हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केलेला आहे। यात भावना दडलेल्या आहेत। चित्रपटगृहातून बाहेर पडताना जुने फर्निचर बद्दलचा दृष्टिकोन बदलणारा हा चित्रपट आहे। चित्रपटाची टीम ही अतिशय दमदार आहे। काही सोबत मी याआधी काम केले आहे। निर्माते यतीन जाधव सोबतही यापूर्वी मी दे धक्का 2 केलेला होता, त्यामुळे एकतर ही मस्त बट्टी जमून आलेली आहे। तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकर यांचा जुना फर्निचर या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर नेहमीच दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येतात। महेश मांजरेकर यांचा ही की गाड हा सिनेमा नुकताच रिलीज झाला। या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू असताना महेश मांजरेकर यांनी नव्या सिनेमाची घोषणा केलेली आहे। या सिनेमाचा टीजर रिलीज करण्यात आलेला आहे आणि या सिनेमाचं नाव ओल्ड फर्निचर असे नाव असून सिनेमात स्वतः महेश मांजरेकर प्रमुख भूमिका साकारणार आहे। हा सिनेमा 26 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे। या सिनेमातील कथा, पटकथा आणि संवादाची एक हाती धुरा महेश मांजरेकर यांनी सांभाळलेली आहे। या म्हाताऱ्याला आडून दाखवा या टॅगलाईन वरून ज्येष्ठ नागरिकवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे। महेश मांजरेकर यांचे सिनेमे नेहमीच वेगळ्या धाटेचे असतात। त्यांचे हे वेगळेपण जुन्या फर्निचरमध्येही जाणवत आहे, हे कळते। टीजरमध्ये त्यांचे दमदार व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज या सिनेमाची उत्सुकता अधिक वाढवते। मुळात हा सिनेमा आजूबाजूला घडणारा विषय आहे। हल्लीच्या तरुणाईला घराबाहेरील वयस्कर व्यक्ती म्हणजे ओल्ड फर्निचर वाटतात,
परंतु याच जुन्या फर्निचरांचे महत्त्व या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे. मल्टी स्टार असलेला हा एक कौटुंबिक सिनेमा आहे. सिनेमाबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, हल्ली अनेक नवनवीन शब्द ट्रेंडमध्ये आहे. त्यापैकी हा ओल्ड फर्निचर म्हणजे जुना फर्निचर. ज्येष्ठ नागरिकांना हल्ली जुना फर्निचर म्हणतात, परंतु हे जुने फर्निचर आजच्या तकलादू फर्निचरपेक्षा किती मजबूत असते हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केलेला आहे. यात भावना दडलेल्या आहे. चित्रपटगृहातून बाहेर पडताना जुने फर्निचर बद्दलचा दृष्टिकोन बदलणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाची टीम ही अतिशय दमदार आहे. काही सोबत मी याआधी काम केले आहे. निर्माते यतीन जाधव सोबतही यापूर्वी मी दे धक्का 2 केलेला होता. त्यामुळे एकतर ही मस्त बट्टी जमून आलेली आहे. तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकर यांचा जुना फर्निचर या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर नेहमीच दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येतात. महेश मांजरेकर यांचा ही की गाड हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू असताना महेश मांजरेकर यांनी नव्या सिनेमाची घोषणा केलेली आहे. या सिनेमाचा टीजर रिलीज करण्यात आलेला आहे आणि या सिनेमाचं नाव ओल्ड फर्निचर असे नाव असून सिनेमात स्वतः महेश मांजरेकर प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा 26 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमातील कथा, पटकथा आणि संवादाची एक हाती धुरा महेश मांजरेकर यांनी सांभाळलेली आहे. या म्हाताऱ्याला आडून दाखवा या टॅगलाईन वरून ज्येष्ठ नागरिकवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. महेश मांजरेकर यांचे सिनेमे नेहमीच वेगळ्या धाटेचे असतात. त्यांचे हे वेगळेपण जुन्या फर्निचरमध्येही जाणवत आहे हे कळते. टीजरमध्ये त्यांचे दमदार व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज या सिनेमाची उत्सुकता अधिक वाढवते. मुळात हा सिनेमा आजूबाजूला घडणारा विषय आहे. हल्लीच्या तरुणाईला घराबाहेरील वयस्कर व्यक्ती म्हणजे ओल्ड फर्निचर वाटतात, परंतु याच जुन्या फर्निचरांचे महत्त्व या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे. मल्टी स्टार असलेला हा एक कौटुंबिक सिनेमा आहे. सिनेमाबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, हल्ली अनेक नवनवीन शब्द ट्रेंडमध्ये आहे. त्यापैकी हा ओल्ड फर्निचर म्हणजे जुना फर्निचर. ज्येष्ठ नागरिकांना हल्ली जुना फर्निचर म्हणतात, परंतु हे जुने फर्निचर आजच्या तकलादू फर्निचरपेक्षा किती मजबूत असते हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केलेला आहे. यात भावना दडलेल्या आहे. चित्रपटगृहातून बाहेर पडताना जुने फर्निचर बद्दलचा दृष्टिकोन बदलणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाची टीम ही अतिशय दमदार आहे. काही सोबत मी याआधी काम केले आहे. निर्माते यतीन जाधव सोबतही यापूर्वी मी दे धक्का 2 केलेला होता. त्यामुळे एकतर ही मस्त बट्टी जमून आलेली आहे. तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकर यांचा जुना फर्निचर या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर नेहमीच दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येतात. महेश मांजरेकर यांचा ही की गाड हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू असताना महेश मांजरेकर यांनी नव्या सिनेमाची घोषणा केलेली आहे. या सिनेमाचा टीजर रिलीज करण्यात आलेला आहे आणि या सिनेमाचं नाव ओल्ड फर्निचर असे नाव असून सिनेमात स्वतः महेश मांजरेकर प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा 26 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमातील कथा, पटकथा आणि संवादाची एक हाती धुरा महेश मांजरेकर यांनी सांभाळलेली आहे. या म्हाताऱ्याला आडून दाखवा या टॅगलाईन वरून ज्येष्ठ नागरिकवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. महेश मांजरेकर यांचे सिनेमे नेहमीच वेगळ्या धाटेचे असतात. त्यांचे हे वेगळेपण जुन्या फर्निचरमध्येही जाणवत आहे हे कळते. टीजरमध्ये त्यांचे दमदार व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज या सिनेमाची उत्सुकता अधिक वाढवते. मुळात हा सिनेमा आजूबाजूला घडणारा विषय आहे.
हल्लीच्या तरुणाईला घरातील घराबाहेरील वयस्कर व्यक्ती म्हणजे ओल्ड फर्निचर वाटतात, परंतु याच जुन्या फर्निचरांचे महत्त्व या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे. मल्टी स्टार असलेला हा एक कौटुंबिक सिनेमा आहे. सिनेमाबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, हल्ली अनेक नवनवीन शब्द ट्रेंडमध्ये आहे. त्यापैकी हा ओल्ड फर्निचर म्हणजे जुना फर्निचर. ज्येष्ठ नागरिकांना हल्ली जुना फर्निचर म्हणतात, परंतु हे जुने फर्निचर आजच्या तकलादू फर्निचरपेक्षा किती मजबूत असते हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केलेला आहे. यात भावना दडलेल्या आहे. चित्रपटगृहातून बाहेर पडताना जुने फर्निचर बद्दलचा दृष्टिकोन बदलणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाची टीम ही अतिशय दमदार आहे. काही सोबत मी याआधी काम केले आहे. निर्माते यतीन जाधव सोबतही यापूर्वी मी दे धक्का 2 केलेला होता. त्यामुळे एकतर ही मस्त बट्टी जमून आलेली आहे. तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकर यांचा जुना फर्निचर या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर नेहमीच दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येतात. महेश मांजरेकर यांचा ही की गाड हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू असताना महेश मांजरेकर यांनी नव्या सिनेमाची घोषणा केलेली आहे. या सिनेमाचा टीजर रिलीज करण्यात आलेला आहे आणि या सिनेमाचं नाव ओल्ड फर्निचर असे नाव असून सिनेमात स्वतः महेश मांजरेकर प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा 26 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमातील कथा, पटकथा आणि संवादाची एक हाती धुरा महेश मांजरेकर यांनी सांभाळलेली आहे. या म्हाताऱ्याला आडून दाखवा या टॅगलाईन वरून ज्येष्ठ नागरिकवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. महेश मांजरेकर यांचे सिनेमे नेहमीच वेगळ्या धाटेचे असतात. त्यांचे हे वेगळेपण जुनं फर्निचरमध्येही जाणवत आहे हे कळते. टीजरमध्ये त्यांचे दमदार व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज या सिनेमाची उत्सुकता अधिक वाढवते. मुळात हा सिनेमा आजूबाजूला घडणारा विषय आहे. हल्लीच्या तरुणाईला घरातील घराबाहेरील वयस्कर व्यक्ती म्हणजे ओल्ड फर्निचर वाटतात, परंतु याच जुन्या फर्निचरांचे महत्त्व या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे. मल्टी स्टार असलेला हा एक कौटुंबिक सिनेमा आहे. सिनेमाबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, हल्ली अनेक नवनवीन शब्द ट्रेंडमध्ये आहे. त्यापैकी हा ओल्ड फर्निचर म्हणजे जुना फर्निचर. ज्येष्ठ नागरिकांना हल्ली जुना फर्निचर म्हणतात, परंतु हे जुने फर्निचर आजच्या तकलादू फर्निचरपेक्षा किती मजबूत असते हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केलेला आहे. यात भावना दडलेल्या आहे. चित्रपटगृहातून बाहेर पडताना जुने फर्निचर बद्दलचा दृष्टिकोन बदलणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाची टीम ही अतिशय दमदार आहे. काही सोबत मी याआधी काम केले आहे. निर्माते यतीन जाधव सोबतही यापूर्वी मी दे धक्का 2 केलेला होता. त्यामुळे एकतर ही मस्त बट्टी जमून आलेली आहे. तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकर यांचा जुना फर्निचर या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर नेहमीच दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येतात. महेश मांजरेकर यांचा ही की गाड हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू असताना महेश मांजरेकर यांनी नव्या सिनेमाची घोषणा केलेली आहे. या सिनेमाचा टीजर रिलीज करण्यात आलेला आहे आणि या सिनेमाचं नाव ओल्ड फर्निचर असे नाव असून सिनेमात स्वतः महेश मांजरेकर प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा 26 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमातील कथा, पटकथा आणि संवादाची एक हाती धुरा महेश मांजरेकर यांनी सांभाळलेली आहे. या म्हाताऱ्याला आडून दाखवा या टॅगलाईन वरून ज्येष्ठ नागरिकवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. महेश मांजरेकर यांचे सिनेमे नेहमीच वेगळ्या धाटेचे असतात. त्यांचे हे वेगळेपण जुनं फर्निचरमध्येही जाणवत आहे हे कळते.
टीझरमध्ये त्यांचे दमदार व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज या सिनेमाची उत्सुकता अधिक वाढवते. मुळात हा सिनेमा आजूबाजूला घडणारा विषय आहे. हल्लीच्या तरुणाईला घरातील घराबाहेरील वयस्कर व्यक्ती म्हणजे ओल्ड फर्निचर वाटतात, परंतु याच जुन्या फर्निचरांचे महत्त्व या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे. मल्टी स्टार असलेला हा एक कौटुंबिक सिनेमा आहे. सिनेमाबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, हल्ली अनेक नवनवीन शब्द ट्रेंडमध्ये आहे. त्यापैकी हा ओल्ड फर्निचर म्हणजे जुना फर्निचर. ज्येष्ठ नागरिकांना हल्ली जुना फर्निचर म्हणतात, परंतु हे जुने फर्निचर आजच्या तकलादू फर्निचरपेक्षा किती मजबूत असते हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केलेला आहे. यात भावना दडलेल्या आहे. चित्रपटगृहातून बाहेर पडताना जुने फर्निचर बद्दलचा दृष्टिकोन बदलणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाची टीम ही अतिशय दमदार आहे. काही सोबत मी याआधी काम केले आहे. निर्माते यतीन जाधव सोबतही यापूर्वी मी दे धक्का 2 केलेला होता. त्यामुळे एकतर ही मस्त बट्टी जमून आलेली आहे. तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकर यांचा जुना फर्निचर या चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर नेहमीच दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येतात. महेश मांजरेकर यांचा ही की गाड हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू असताना महेश मांजरेकर यांनी नव्या सिनेमाची घोषणा केलेली आहे. या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आलेला आहे आणि या सिनेमाचं नाव ओल्ड फर्निचर असे नाव असून सिनेमात स्वतः महेश मांजरेकर प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा 26 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमातील कथा, पटकथा आणि संवादाची एक हाती धुरा महेश मांजरेकर यांनी सांभाळलेली आहे. या म्हाताऱ्याला आडून दाखवा या टॅगलाईन वरून ज्येष्ठ नागरिकवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. महेश मांजरेकर यांचे सिनेमे नेहमीच वेगळ्या धाटेचे असतात. त्यांचे हे वेगळेपण जुन्या फर्निचरमध्येही जाणवत आहे हे कळते. टीझरमध्ये त्यांचे दमदार व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज या सिनेमाची उत्सुकता अधिक वाढवते. मुळात हा सिनेमा आजूबाजूला घडणारा विषय आहे. हल्लीच्या तरुणाईला घरातील घराबाहेरील वयस्कर व्यक्ती म्हणजे ओल्ड फर्निचर वाटतात, परंतु याच जुन्या फर्निचरांचे महत्त्व या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे. मल्टी स्टार असलेला हा एक कौटुंबिक सिनेमा आहे. सिनेमाबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, हल्ली अनेक नवनवीन शब्द ट्रेंडमध्ये आहे. त्यापैकी हा ओल्ड फर्निचर म्हणजे जुना फर्निचर. ज्येष्ठ नागरिकांना हल्ली जुना फर्निचर म्हणतात, परंतु हे जुने फर्निचर आजच्या तकलादू फर्निचरपेक्षा किती मजबूत असते हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केलेला आहे. यात भावना दडलेल्या आहे. चित्रपटगृहातून बाहेर पडताना जुने फर्निचर बद्दलचा दृष्टिकोन बदलणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाची टीम ही अतिशय दमदार आहे. काही सोबत मी याआधी काम केले आहे. निर्माते यतीन जाधव सोबतही यापूर्वी मी दे धक्का 2 केलेला होता. त्यामुळे एकतर ही मस्त बट्टी जमून आलेली आहे. तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकर यांचा जुना फर्निचर या चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर नेहमीच दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येतात. महेश मांजरेकर यांचा ही की गाड हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू असताना महेश मांजरेकर यांनी नव्या सिनेमाची घोषणा केलेली आहे. या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आलेला आहे आणि या सिनेमाचं नाव ओल्ड फर्निचर असे नाव असून सिनेमात स्वतः महेश मांजरेकर प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा 26 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमातील कथा, पटकथा आणि संवादाची एक हाती धुरा महेश मांजरेकर यांनी सांभाळलेली आहे. या म्हाताऱ्याला आडून दाखवा या टॅगलाईन वरून ज्येष्ठ नागरिकवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. महेश मांजरेकर यांचे सिनेमे नेहमीच वेगळ्या धाटेचे असतात. त्यांचे हे वेगळेपण जुन्या फर्निचरमध्येही जाणवत आहे
हे कळते. टीझरमध्ये त्यांचे दमदार व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज या सिनेमाची उत्सुकता अधिक वाढवते. मुळात हा सिनेमा आजूबाजूला घडणारा विषय आहे. हल्लीच्या तरुणाईला घरातील, घराबाहेरील वयस्कर व्यक्ती म्हणजे ओल्ड फर्निचर वाटतात. परंतु याच जुन्या फर्निचरांचे महत्त्व या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे. मल्टी स्टार असलेला हा एक कौटुंबिक सिनेमा आहे. सिनेमाबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, हल्ली अनेक नवनवीन शब्द ट्रेंडमध्ये आहे. त्यापैकी हा ओल्ड फर्निचर म्हणजे जुना फर्निचर. ज्येष्ठ नागरिकांना हल्ली जुना फर्निचर म्हणतात. परंतु हे जुने फर्निचर आजच्या तकलादू फर्निचरपेक्षा किती मजबूत असते हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केलेला आहे. यात भावना दडलेल्या आहे. चित्रपटगृहातून बाहेर पडताना जुने फर्निचर बद्दलचा दृष्टिकोन बदलणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाची टीम ही अतिशय दमदार आहे. काही सोबत मी याआधी काम केले आहे. निर्माते यतीन जाधव सोबतही यापूर्वी मी दे धक्का 2 केलेला होता. त्यामुळे एकतर ही मस्त बट्टी जमून आलेली आहे. तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकर यांचा जुना फर्निचर या चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर नेहमीच दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येतात. महेश मांजरेकर यांचा ही की गाड हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू असताना महेश मांजरेकर यांनी नव्या सिनेमाची घोषणा केलेली आहे. या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आलेला आहे आणि या सिनेमाचं नाव ओल्ड फर्निचर असे नाव असून सिनेमात स्वतः महेश मांजरेकर प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा 26 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमातील कथा, पटकथा आणि संवादाची एक हाती धुरा महेश मांजरेकर यांनी सांभाळलेली आहे. या म्हाताऱ्याला आडून दाखवा या टॅगलाईन वरून ज्येष्ठ नागरिकवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. महेश मांजरेकर यांचे सिनेमे नेहमीच वेगळ्या धाटेचे असतात. त्यांचे हे वेगळेपण जुन्या फर्निचरमध्येही जाणवत आहे हे कळते. टीझरमध्ये त्यांचे दमदार व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज या सिनेमाची उत्सुकता अधिक वाढवते. मुळात हा सिनेमा आजूबाजूला घडणारा विषय आहे. हल्लीच्या तरुणाईला घरातील, घराबाहेरील वयस्कर व्यक्ती म्हणजे ओल्ड फर्निचर वाटतात. परंतु याच जुन्या फर्निचरांचे महत्त्व या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे. मल्टी स्टार असलेला हा एक कौटुंबिक सिनेमा आहे. सिनेमाबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, हल्ली अनेक नवनवीन शब्द ट्रेंडमध्ये आहे. त्यापैकी हा ओल्ड फर्निचर म्हणजे जुना फर्निचर. ज्येष्ठ नागरिकांना हल्ली जुना फर्निचर म्हणतात. परंतु हे जुने फर्निचर आजच्या तकलादू फर्निचरपेक्षा किती मजबूत असते हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केलेला आहे. यात भावना दडलेल्या आहे. चित्रपटगृहातून बाहेर पडताना जुने फर्निचर बद्दलचा दृष्टिकोन बदलणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाची टीम ही अतिशय दमदार आहे. काही सोबत मी याआधी काम केले आहे. निर्माते यतीन जाधव सोबतही यापूर्वी मी दे धक्का 2 केलेला होता. त्यामुळे एकतर ही मस्त बट्टी जमून आलेली आहे. तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकर यांचा जुना फर्निचर या चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर नेहमीच दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येतात. महेश मांजरेकर यांचा ही की गाड हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू असताना महेश मांजरेकर यांनी नव्या सिनेमाची घोषणा केलेली आहे. या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आलेला आहे आणि या सिनेमाचं नाव ओल्ड फर्निचर असे नाव असून सिनेमात स्वतः महेश मांजरेकर प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा 26 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमातील कथा, पटकथा आणि संवादाची एक हाती धुरा महेश मांजरेकर यांनी सांभाळलेली आहे. या म्हाताऱ्याला आडून दाखवा या टॅगलाईन वरून ज्येष्ठ नागरिकवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. महेश मांजरेकर
यांचे सिनेमे नेहमीच वेगळ्या धाटेचे असतात. त्यांचे हे वेगळेपण जुनं फर्निचरमध्येही जाणवत आहे हे कळते. टीझरमध्ये त्यांचे दमदार व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज या सिनेमाची उत्सुकता अधिक वाढवते. मुळात हा सिनेमा आजूबाजूला घडणारा विषय आहे. हल्लीच्या तरुणाईला घराबाहेरील वयस्कर व्यक्ती म्हणजे ओल्ड फर्निचर वाटतात, परंतु याच जुन्या फर्निचरांचे महत्त्व या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे. मल्टी स्टार असलेला हा एक कौटुंबिक सिनेमा आहे. सिनेमाबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, हल्ली अनेक नवनवीन शब्द ट्रेंडमध्ये आहे. त्यापैकी हा ओल्ड फर्निचर म्हणजे जुना फर्निचर. ज्येष्ठ नागरिकांना हल्ली जुना फर्निचर म्हणतात, परंतु हे जुने फर्निचर आजच्या तकलादू फर्निचरपेक्षा किती मजबूत असते हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केलेला आहे. यात भावना दडलेल्या आहेत. चित्रपटगृहातून बाहेर पडताना जुने फर्निचर बद्दलचा दृष्टिकोन बदलणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाची टीम ही अतिशय दमदार आहे. काही सोबत मी याआधी काम केले आहे. निर्माते यतीन जाधव सोबतही यापूर्वी मी दे धक्का 2 केलेला होता. त्यामुळे एकतर ही मस्त बट्टी जमून आलेली आहे. तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकर यांचा जुना फर्निचर या चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर नेहमीच दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येतात. महेश मांजरेकर यांचा ही की गाड हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू असताना महेश मांजरेकर यांनी नव्या सिनेमाची घोषणा केलेली आहे. या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आलेला आहे आणि या सिनेमाचं नाव ओल्ड फर्निचर असे नाव असून सिनेमात स्वतः महेश मांजरेकर प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा 26 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमातील कथा, पटकथा आणि संवादाची एक हाती धुरा महेश मांजरेकर यांनी सांभाळलेली आहे. या म्हाताऱ्याला आडून दाखवा या टॅगलाईन वरून ज्येष्ठ नागरिकवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. महेश मांजरेकर यांचे सिनेमे नेहमीच वेगळ्या धाटेचे असतात. त्यांचे हे वेगळेपण जुनं फर्निचरमध्येही जाणवत आहे हे कळते. टीझरमध्ये त्यांचे दमदार व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज या सिनेमाची उत्सुकता अधिक वाढवते. मुळात हा सिनेमा आजूबाजूला घडणारा विषय आहे. हल्लीच्या तरुणाईला घराबाहेरील वयस्कर व्यक्ती म्हणजे ओल्ड फर्निचर वाटतात, परंतु याच जुन्या फर्निचरांचे महत्त्व या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे. मल्टी स्टार असलेला हा एक कौटुंबिक सिनेमा आहे. सिनेमाबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, हल्ली अनेक नवनवीन शब्द ट्रेंडमध्ये आहे. त्यापैकी हा ओल्ड फर्निचर म्हणजे जुना फर्निचर. ज्येष्ठ नागरिकांना हल्ली जुना फर्निचर म्हणतात, परंतु हे जुने फर्निचर आजच्या तकलादू फर्निचरपेक्षा किती मजबूत असते हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केलेला आहे. यात भावना दडलेल्या आहेत. चित्रपटगृहातून बाहेर पडताना जुने फर्निचर बद्दलचा दृष्टिकोन बदलणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाची टीम ही अतिशय दमदार आहे. काही सोबत मी याआधी काम केले आहे. निर्माते यतीन जाधव सोबतही यापूर्वी मी दे धक्का 2 केलेला होता. त्यामुळे एकतर ही मस्त बट्टी जमून आलेली आहे. तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकर यांचा जुना फर्निचर या चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर नेहमीच दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येतात. महेश मांजरेकर यांचा ही की गाड हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू असताना महेश मांजरेकर यांनी नव्या सिनेमाची घोषणा केलेली आहे. या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आलेला आहे आणि या सिनेमाचं नाव ओल्ड फर्निचर असे नाव असून सिनेमात स्वतः महेश मांजरेकर प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा 26 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमातील कथा, पटकथा आणि संवादाची एक हाती धुरा महेश मांजरेकर यांनी सांभाळलेली आहे.
या म्हाताऱ्याला आडून दाखवा या टॅगलाईन वरून ज्येष्ठ नागरिकवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. महेश मांजरेकर यांचे सिनेमे नेहमीच वेगळ्या धाटेचे असतात. त्यांचे हे वेगळेपण जुनं फर्निचरमध्येही जाणवत आहे हे कळते. टीझरमध्ये त्यांचे दमदार व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज या सिनेमाची उत्सुकता अधिक वाढवते. मुळात हा सिनेमा आजूबाजूला घडणारा विषय आहे. हल्लीच्या तरुणाईला घराबाहेरील वयस्कर व्यक्ती म्हणजे ओल्ड फर्निचर वाटतात, परंतु याच जुन्या फर्निचरांचे महत्त्व या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे. मल्टी स्टार असलेला हा एक कौटुंबिक सिनेमा आहे. सिनेमाबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, हल्ली अनेक नवनवीन शब्द ट्रेंडमध्ये आहे. त्यापैकी हा ओल्ड फर्निचर म्हणजे जुना फर्निचर. ज्येष्ठ नागरिकांना हल्ली जुना फर्निचर म्हणतात, परंतु हे जुने फर्निचर आजच्या तकलादू फर्निचरपेक्षा किती मजबूत असते हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केलेला आहे. यात भावना दडलेल्या आहे. चित्रपटगृहातून बाहेर पडताना जुने फर्निचर बद्दलचा दृष्टिकोन बदलणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाची टीम ही अतिशय दमदार आहे. काही सोबत मी याआधी काम केले आहे. निर्माते यतीन जाधव सोबतही यापूर्वी मी दे धक्का 2 केलेला होता. त्यामुळे एकतर ही मस्त बट्टी जमून आलेली आहे. तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकर यांचा जुना फर्निचर या चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर नेहमीच दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येतात. महेश मांजरेकर यांचा ही की गार्ड हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू असताना महेश मांजरेकर यांनी नव्या सिनेमाची घोषणा केलेली आहे. या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आलेला आहे आणि या सिनेमाचं नाव ओल्ड फर्निचर असे नाव असून सिनेमात स्वतः महेश मांजरेकर प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा 26 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमातील कथा, पटकथा आणि संवादाची एक हाती धुरा महेश मांजरेकर यांनी सांभाळलेली आहे. या म्हाताऱ्याला आडून दाखवा या टॅगलाईन वरून ज्येष्ठ नागरिकवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. महेश मांजरेकर यांचे सिनेमे नेहमीच वेगळ्या धाटेचे असतात. त्यांचे हे वेगळेपण जुनं फर्निचरमध्येही जाणवत आहे हे कळते. टीझरमध्ये त्यांचे दमदार व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज या सिनेमाची उत्सुकता अधिक वाढवते. मुळात हा सिनेमा आजूबाजूला घडणारा विषय आहे. हल्लीच्या तरुणाईला घराबाहेरील वयस्कर व्यक्ती म्हणजे ओल्ड फर्निचर वाटतात, परंतु याच जुन्या फर्निचरांचे महत्त्व या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे. मल्टी स्टार असलेला हा एक कौटुंबिक सिनेमा आहे. सिनेमाबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, हल्ली अनेक नवनवीन शब्द ट्रेंडमध्ये आहे. त्यापैकी हा ओल्ड फर्निचर म्हणजे जुना फर्निचर. ज्येष्ठ नागरिकांना हल्ली जुना फर्निचर म्हणतात, परंतु हे जुने फर्निचर आजच्या तकलादू फर्निचरपेक्षा किती मजबूत असते हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केलेला आहे. यात भावना दडलेल्या आहे. चित्रपटगृहातून बाहेर पडताना जुने फर्निचर बद्दलचा दृष्टिकोन बदलणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाची टीम ही अतिशय दमदार आहे. काही सोबत मी याआधी काम केले आहे. निर्माते यतीन जाधव सोबतही यापूर्वी मी दे धक्का 2 केलेला होता. त्यामुळे एकतर ही मस्त बट्टी जमून आलेली आहे. तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकर यांचा जुना फर्निचर या चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर नेहमीच दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येतात. महेश मांजरेकर यांचा ही की गार्ड हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू असताना महेश मांजरेकर यांनी नव्या सिनेमाची घोषणा केलेली आहे. या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आलेला आहे आणि या सिनेमाचं नाव ओल्ड फर्निचर असे नाव असून सिनेमात स्वतः महेश मांजरेकर प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा 26 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमातील कथा, पटकथा आणि संवादाची एक हाती
धुरा महेश मांजरेकर यांनी सांभाळलेली आहे. या म्हाताऱ्याला आडून दाखवा या टॅगलाईन वरून ज्येष्ठ नागरिकवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. महेश मांजरेकर यांचे सिनेमे नेहमीच वेगळ्या धाटेचे असतात. त्यांचे हे वेगळेपण जुनं फर्निचरमध्येही जाणवत आहे हे कळते. टीझरमध्ये त्यांचे दमदार व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज या सिनेमाची उत्सुकता अधिक वाढवते. मुळात हा सिनेमा आजूबाजूला घडणारा विषय आहे. हल्लीच्या तरुणाईला घराबाहेरील वयस्कर व्यक्ती म्हणजे ओल्ड फर्निचर वाटतात, परंतु याच जुन्या फर्निचरांचे महत्त्व या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे. मल्टी स्टार असलेला हा एक कौटुंबिक सिनेमा आहे. सिनेमाबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, हल्ली अनेक नवनवीन शब्द ट्रेंडमध्ये आहे. त्यापैकी हा ओल्ड फर्निचर म्हणजे जुना फर्निचर. ज्येष्ठ नागरिकांना हल्ली जुना फर्निचर म्हणतात, परंतु हे जुने फर्निचर आजच्या तकलादू फर्निचरपेक्षा किती मजबूत असते हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केलेला आहे. यात भावना दडलेल्या आहे. चित्रपटगृहातून बाहेर पडताना जुने फर्निचर बद्दलचा दृष्टिकोन बदलणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाची टीम ही अतिशय दमदार आहे. काही सोबत मी याआधी काम केले आहे. निर्माते यतीन जाधव सोबतही यापूर्वी मी दे धक्का 2 केलेला होता. त्यामुळे एकतर ही मस्त बट्टी जमून आलेली आहे. तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकर यांचा जुना फर्निचर या चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर नेहमीच दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येतात. महेश मांजरेकर यांचा ही की गाड हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू असताना महेश मांजरेकर यांनी नव्या सिनेमाची घोषणा केलेली आहे. या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आलेला आहे आणि या सिनेमाचं नाव ओल्ड फर्निचर असे नाव असून सिनेमात स्वतः महेश मांजरेकर प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा 26 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमातील कथा, पटकथा आणि संवादाची एक हाती धुरा महेश मांजरेकर यांनी सांभाळलेली आहे. या म्हाताऱ्याला आडून दाखवा या टॅगलाईन वरून ज्येष्ठ नागरिकवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. महेश मांजरेकर यांचे सिनेमे नेहमीच वेगळ्या धाटेचे असतात. त्यांचे हे वेगळेपण जुनं फर्निचरमध्येही जाणवत आहे हे कळते. टीझरमध्ये त्यांचे दमदार व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज या सिनेमाची उत्सुकता अधिक वाढवते. मुळात हा सिनेमा आजूबाजूला घडणारा विषय आहे. हल्लीच्या तरुणाईला घराबाहेरील वयस्कर व्यक्ती म्हणजे ओल्ड फर्निचर वाटतात, परंतु याच जुन्या फर्निचरांचे महत्त्व या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे. मल्टी स्टार असलेला हा एक कौटुंबिक सिनेमा आहे. सिनेमाबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, हल्ली अनेक नवनवीन शब्द ट्रेंडमध्ये आहे. त्यापैकी हा ओल्ड फर्निचर म्हणजे जुना फर्निचर. ज्येष्ठ नागरिकांना हल्ली जुना फर्निचर म्हणतात, परंतु हे जुने फर्निचर आजच्या तकलादू फर्निचरपेक्षा किती मजबूत असते हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केलेला आहे. यात भावना दडलेल्या आहे. चित्रपटगृहातून बाहेर पडताना जुने फर्निचर बद्दलचा दृष्टिकोन बदलणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाची टीम ही अतिशय दमदार आहे. काही सोबत मी याआधी काम केले आहे. निर्माते यतीन जाधव सोबतही यापूर्वी मी दे धक्का 2 केलेला होता. त्यामुळे एकतर ही मस्त बट्टी जमून आलेली आहे. तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकर यांचा जुना फर्निचर या चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर नेहमीच दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येतात. महेश मांजरेकर यांचा ही की गाड हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू असताना महेश मांजरेकर यांनी नव्या सिनेमाची घोषणा केलेली आहे. या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आलेला आहे आणि या सिनेमाचं नाव ओल्ड फर्निचर असे नाव असून सिनेमात स्वतः महेश मांजरेकर प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा 26 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमातील कथा, पटकथा आणि संवादाची
एका हाती धुरा महेश मांजरेकर यांनी सांभाळलेली आहे. या म्हाताऱ्याला आडून दाखवा या टॅगलाईन वरून ज्येष्ठ नागरिकवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. महेश मांजरेकर यांचे सिनेमे नेहमीच वेगळ्या धाटेचे असतात. त्यांचे हे वेगळेपण जुनं फर्निचरमध्येही जाणवत आहे हे कळते. टीझरमध्ये त्यांचे दमदार व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज या सिनेमाची उत्सुकता अधिक वाढवते. मुळात हा सिनेमा आजूबाजूला घडणारा विषय आहे. हल्लीच्या तरुणाईला घराबाहेरील वयस्कर व्यक्ती म्हणजे ओल्ड फर्निचर वाटतात, परंतु याच जुन्या फर्निचरांचे महत्त्व या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे. मल्टी स्टार असलेला हा एक कौटुंबिक सिनेमा आहे. सिनेमाबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, हल्ली अनेक नवनवीन शब्द ट्रेंडमध्ये आहे. त्यापैकी हा ओल्ड फर्निचर म्हणजे जुना फर्निचर. ज्येष्ठ नागरिकांना हल्ली जुना फर्निचर म्हणतात, परंतु हे जुने फर्निचर आजच्या तकलादू फर्निचरपेक्षा किती मजबूत असते हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केलेला आहे. यात भावना दडलेल्या आहे. चित्रपटगृहातून बाहेर पडताना जुने फर्निचर बद्दलचा दृष्टिकोन बदलणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाची टीम ही अतिशय दमदार आहे. काही सोबत मी याआधी काम केले आहे. निर्माते यतीन जाधव सोबतही यापूर्वी मी दे धक्का 2 केलेला होता. त्यामुळे एकतर ही मस्त बट्टी जमून आलेली आहे.